धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातून आज एक अत्यंत प्रेरणादायी आणि मोठी बातमी समोर येत आहे। जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर महत्त्वाच्या असलेल्या काक्रंबा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दयानंद शिंदे यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने प्रस्थापितांना धूळ चारत विजय संपादन केल्याने राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे। दयानंद शिंदे यांच्या विजयामुळे काक्रंबा गटात भाजपचा झेंडा दिमाखात फडकला असून मतदारांनी प्रामाणिक कार्याला साथ दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे। तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गटातून जे आहे दणदणीत विजय प्राप्त केलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या एकंदरीत जे आज यश मिळताना पाहायला मिळते। भैया, विजयाचे शिल्पकार कोण, कसं बघता विजय प्राप्त केला तुम्ही? खऱ्या अर्थानं या विजयाचे शिल्पकार हे माझ्या काक्रंबा गटातील सर्व मतदार आहेत, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून 2880 मतानं जी तालुक्यात सगळ्यात जास्त लीडनं मला निवडून दिले, त्याबद्दल मी काक्रंबा गटातील सर्व मतदार बंधूचे, बहिणींचे, माझ्या लाडक्या बहिणींचे, मायमाऊल्यांचं मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो। सर्व काक्रंबा गटातील नेते असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते असतील, तालुक्याचे नेते असतील, राणा दादा असतील, मल्हार दादा असतील, यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली होती ती आज खऱ्या अर्थानं सार्थक ठरले आहे। सर्व मतदार जनतेचे आणि माझ्या वरिष्ठांचे खूप खूप आभार, धन्यवाद। काय एकंदरीत पहिलं महत्वाचं विकासाचं पाऊल तुमचं असणार आहे? येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र असेल किंवा महिलांचं सबलीकरण असेल, महिलांना उद्योगामध्ये आणण्याचं काम असेल, हे आम्ही करण्याचं सर्वात जास्त ठरवलं आहे। एक तरुण म्हणून जास्तीत जास्त युवकांच्या हाताला रोजगार कसा मिळेल यासाठी माझा प्रयत्न असेल। एकंदरीत सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे प्रचार दरम्यान विरोधकांनी खूप आरोप आणि प्रत्यारोपचं त्या ठिकाणी राजकारण पडलं। विरोधकांना काय आवाहन करणार आहात? एक लक्षात घ्या, मी जेवढ्या कॉर्नर सभा घेतल्या, जेवढ्या जाहीर सभा घेतल्या, त्या जाहीर सभेतून मी स्पष्ट सांगितलं होतं की मी कामाचा माणूस आहे, मी कोणावरही टीका करणार नाही। कसल्याच पद्धतीची मी एकाही सभेतून, एकाही भाषणातून टीका केली नाही। हे आजही तुमच्या माध्यमातून सांगतो की मी आताही विरोधकावर टीका करणार नाही। येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे काही विकास काम होईल, विकासाची जी धोरणं असतील, राणादादांनी जी काही या तुळजापूर तालुक्याचा विकास करण्याचं जे स्वप्न धरलं आहे, त्या स्वप्न मी बाळगून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फक्त विकास करणार आहोत, कोणावरही टीका करणार नाही, तेवढं पक्का आहे। एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेली आणि जिंकली देखील। एकंदरीत ह्या निवडणुकीकडे अख्ख्या तालुक्याचं लक्ष केंद्रित होता। अतिशय दणदणीत या ठिकाणी विजय प्राप्त करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।